वृद्धाश्रमात निवासी राहणाऱ्या वृद्धांच्या दैनंदिन गरजेकडे व त्यांच्या उपचाराकडे जनप्रतिनिधी व राज्य सरकारनं लक्ष केंद्रित करणे गरजेचं असल्याचं महत्त्वपूर्ण प्रतिपादन घनश्याम पालिवाल यांनी केलं. ते चांदूर बाजार येथील मायेची छाया वृद्धाश्रमामध्ये आयोजित 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या समारंभाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विलास पंचभाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मायेची छाया वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ शिल्पाताई कुडबे, सौ अपर्णाताई निकम, सौ छायाताई किटकुले यांनी पत्रकार घनश्याम पालिवाल, विलास पंचभाई, मयूर खापरे पाटील, मजीद इक्बाल, संदीप वानखडे, जयसिंग ठाकूर, गौतम खंडारे, रत्नदेव तंत्रपाळे, करण खंडारे व राहुल कविटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी आपली मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा समाजावरील अन्याय अत्याचाराला निर्भीडपणे वाचा फोडणारा असावा व अंधश्रद्धेला बळी पडणारा नसावा, असे प्रतिपादन विलास पंचभाई आणि शिल्पाताई कोळवे यांनी आपल्या भाषणातून केलं. यावेळी सौ सावित्री पंचभाई, निरंजना मेश्राम, रत्नाताई माहुरे, संगीता चव्हाण, रोशन कुडवे यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्धांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ऋतुजा गणोरकर व आभार प्रदर्शन पंखोडे चव्हाण यांनी केले. जन्मत लाईव्ह न्यूज करता मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजारहून.